पारशिवनी तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। पारशिवनी तहसील कार्यालयात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सुरेश वागचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केलं। या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, माजी समाज कल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे, वीरेंद्र गजभिये, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष दीपक शिवरकर, सुधाकर मेंघर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष कंचन गिरी, संचालक चंद्रभान इंगोले, माजी नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, मोरेश्वर फुलबांधे, रोशन पिंपळामुळे, अरुण कभे, ज्ञानेश्वर लोहकरे, आशिष भट, जीवनरक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, नरेश पाटील ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। महसूल विभागातील नायब तहसीलदार दयाराम कुंभरे, मुकेश मिश्रा, सोनाली टेटगुरे, पुरवठा निरीक्षक स्नेहल देशमुख, महसूल सहाय्यक दुर्गा कोडापी, योगेश बर्वे, जयसिंग राठोड, जागृती जंगम, प्रशांत गजभिये, रवी झोडापे, मंडळ अधिकारी रंजना रंधई, मोहिनी वरकड यांच्यासह तलाठी व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनानिमित्त पारशिवनी शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात ध्वजारोहण पार पडलं। ग्रामपंचायत कार्यालय नगराध्यक्षा सुनीता डोमकी, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, ग्रामीण पुरवठा पाणी पुरवठा विभागात उपविभागीय अभियंता परिमल दंडाळे, तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। याशिवाय ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर गजानन धुर्वे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग किरण पोकळे, तालुका आरोग्य विभागात आशीर्वाद नागपूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती अशोक चिखले, नरेंद्र जिनिंग प्रेसिंगमध्ये अध्यक्ष कस्तुरचंद पालीवाल, तर वन विभाग कार्यालयात जयप्रकाश मेंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्यात आले। विविध कार्यालयांमध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते। सिटी इंडिया न्यूजसाठी कन्नड शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम।